म्हणणं आहे की भाजपाचा अहंकार या ठिकाणी नडला आणि युती तुटली. हाच अतिशय चुकीचा आरोप आहे. आम्ही 37 आणि ह्याचा आम्ही त्यांना ऑलरेडी 37 सीट ऑफर केल्या होत्या. त्यानंतर त्यांच्या आमच्या ज्या सिटिंग सीट आहेत त्या सिटिंग सीटमध्ये ते मागणी करत होते, ज्याला आम्ही नकार दिला आणि आम्ही त्यांना म्हटलं होतं की आम्ही तुम्हाला ऑलरेडी ज्या ठरल्याप्रमाणे परवा रात्री ज्या 37 सीट्स आम्ही तुम्हाला ऑफर केलेल्या आहेत त्या हिशोबाने आपली युती झाली पाहिजे. पण त्यांनी त्याच्यात आम्हाला काही उत्तर दिलं नाही. त्यांनी उलट आमच्या सिटिंग सीट मागायची सुरुवात केली. पण तुम्हाचा अहंकार नडला असं त्यांचं म्हणणं आहे. असं कुठला आम्हाला काही अहंकार नाही. आम्ही आम्ही त्यांनी ज्यावेळेस हे केल्यावर आम्ही आता मग आमच्या लोकांना फोन करायला सुरुवात केली आणि आम्ही आता बी फॉर्म आणि हे करतोय. युती कुणामुळे तुटली? युती शिवसेनेमुळे तुटली. आम्ही त्यांनी सांगितलेल्याप्रमाणे त्यांना आम्ही 37 सीटचं ऑफर दिलं होतं, तरी त्यांनी ती मान्यता दिली नाही. त्यांचं म्हणणं होतं हे खूप कमी आहेत. हा, मग त्यांनी अगोदर ज्यावेळेस परवा रात्री बोलणं झालं त्यावेळेस त्यांनी ते सांगायला पाहिजे होतं ना. हां हां, पण असं त्यांचं म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांनी युती या ठिकाणी केली होती, ठरलं होतं आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही प्रस्ताव बदलला. 37ची त्यांनी जागा मागितल्या होत्या, त्या जागा आम्ही त्यांना दिल्या होत्या. त्यानंतर ते आमची सिटिंग कैलाश गायकवाड आमचा नगरसेवक आहे भाजपमध्ये आणि आमचे राजू वैद्य ज्यांनी आमच्याकडे प्रवेश केला, ह्या सिटिंग जागा ते मागत होते, ज्या आम्ही त्यांना क्लिअर कट सांगितलं होतं की ह्या दोन्ही जागा. मुख्यमंत्र्यांचं ऐकत नाही असं काही नाही. आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोललो, आम्ही उपमुख्यमंत्र्यांशी बोललो आणि त्यानंतरच हे ठरलं होतं की 37 जागा त्यांना द्यायच्या. बरं, असं आहे की त्यात त्यांचं असं म्हणणं आहे की तुमचा फक्त अहंकार या ठिकाणी नडला आणि याचा फटका दोघांनाही बसेल. अहंकार आम्हाला आजही नाही. आम्ही आत्तापर्यंत कुठल्याही आमच्या उमेदवाराला फॉर्म भरा म्हणून जे या आमच्या सोडून सांगितलं नव्हतं. त्यांनी उलट आज काल रात्रीपासून सगळ्यांना आदेश दिले की फॉर्म भरायला सुरुवात करा. त्यांचे लोक ऑलरेडी फॉर्म. आता मैत्रीपूर्ण लढत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आता जे काय ठरवायचं पडेल बघू ना. असं म्हणतात की आता थेट लढत भाजपात कट कुठं शिजला हे आम्हाला माहिती आहे. कराड साहेब काय प्रतिक्रिया आहे? भाजपमध्ये कट कुठं शिजला हे आम्हाला माहिती आहे, फक्त बोलायला लावू नका असं म्हणतात. असं काही नाहीये. आम्ही काल रात्रीपर्यंत त्यांच्याबरोबर त्यांना 37 आणि रात्रभर आम्ही वाट बघितली. सकाळी पण ज्यावेळेस आत्ता त्यांनी हे सांगितल्यावर आम्ही आता सुरुवात केली. आमच्या उमेदवारांना फॉर्म भरायला सांगितलं आणि आता बी फॉर्म आम्ही तयार करतो. आम्ही अजून बी फॉर्म तयार पण नाही केले. आता आम्ही बी फॉर्म आता भरायला सुरुवात करतोय. हे सगळं होत असताना शिरसाट यांनी भाजपवर गंभीर आरोप केले. शिरसाट हे नाच उलट अहंकार आहे. त्यांना आम्ही सांगितलं होतं आमचे सिटिंग नगरसेवक तुम्ही मागू नका. ते आमचे सिटिंग नगरसेवकांचे वाढ ते मागतायत. आज कैलाश गायकवाड आज आमचा सिटिंग नगरसेवक आहे. अप्पा हिवाळे आमचा सिटिंग नगरसेवक आहे. नाना हे म्हणजे साळवे हा पण आमचा सिटिंग नगरसेवक आहे. हे तिन्ही वाढ ते मागतात. काल जर बघितलं तर आपण शिंदेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ नाराज झाले होते. शिरसाटच्या घरापुढे जे आहे ते ठिय्या आंदोलन केलं होतं, त्याचा हे काय परिणाम मानता येईल का? नाही, तो त्यांचा अंतर्गत विषय आहे. तो त्यांचा शिवसेनेचा अंतर्गत विषय, जिल्हाध्यक्ष आणि पालकमंत्र्यांचा. पण त्यांची नाराजी अशी होती की त्यांचे प्रभाग भाजपला सोडण्यात आले. असं नाही आहे. प्रभागामध्ये आम्ही त्यांना आमच्या 22 नंबरच्या प्रभागामध्ये त्यांना 2 सीट दिली. 27 मध्ये पण त्यांना 1 सीट दिली. 27 मध्ये आमचे 3 सिटिंग नगरसेवक आहेत. आमचे सिटिंग नगरसेवक असताना कसे देणार आम्ही? पण आता मैत्रीपूर्ण लढत नसणार आहे. मैत्रीपूर्ण लढत बघू ना. जे काय असेल तर पुढे आता जो आदेश वरतून येईल. आम्ही तर आत्ता तयारीला लागलो. आम्हाला आत्ता त्यांची प्रेस झाल्यावर कळालं. की त्यांना युती करायची नाही. आम्ही आत्तापर्यंत फक्त आमचे जे ठरलेले होते तेवढेच आम्ही उमेदवार दिले होते. 50 उमेदवारच आम्ही दिले होते. 50च्या वरती आम्ही सांगितलं नव्हतं. पण आता आम्हाला 37 ठिकाणी आम्हाला आमची तयारी करावी लागेल आणि 37 उमेदवार पण आम्हाला आता द्यावं लागतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.